Hello students, welcome all of you. Here we are studying the fourth chapter of Science 2 Environmental Management. In the previous video we have seen about the pollution, different types of pollution, their adverse effects on the human being, and here their control measures. Now we are going to study the need of environmental conservation. आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे तर याच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. तर या आधीच्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की मानवी कृतींमुळेच काय होत असतं, पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होतोय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण वाढत आहेत, त्याचा निसर्गातील घटकांवर परिणाम होतोय, त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. प्रत्येक वेळेला माणसाची प्रवृत्ती अशी असते की मी एकट्यानं सगळं संवर्धन किंवा काळजी घेऊन काय होणार आहे, माझ्या एकट्याच्या कृतीमुळे एवढं काय पर्यावरणामध्ये बिघाड होणार आहे, अशा प्रकारची प्रवृत्ती असते. आणि त्यामुळं आपण पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीमध्ये जागरूक नसतो. तर या पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे अँड हाऊ द एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन इज डन, हिअर वी हॅव टू स्टडी अबाउट दिस. Here when we say here the general public is not aware about the rules of environmental conservation, and there should be large scale participation of the people in environmental conservation, and it will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. जर म्हणजे पर्यावरण संरक्षण ही जर एक चळवळ बनली, पर्यावरण संवर्धन ही एक प्रभावी चळवळ बनली, तरच पर्यावरणीय समस्यांना आपल्याला उत्तर मिळू शकतील की या पर्यावरणामधले ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ शकतील आणि पर्यावरणाचा समतोल राखता येईल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये याबद्दलची जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. अँड हिअर फॉर दिस पर्पज द व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट. अफेक्शन म्हणजे प्रेम, पर्यावरणाविषयी प्रेम. नॉलेज अबाउट इट, त्याच्याबद्दलचं ज्ञान. हिअर should be inculcated among the children since their childhood. Inculcated म्हणजे काय तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये रुजवणं. म्हणजे पर्यावरणाविषयी प्रेम, पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि त्या पर्यावरणाविषयीचं ज्ञान, ही जी मूल्य आहे तर ती लहानपणापासून शालेय जीवनापासून मुलांच्यामध्ये रुजवणं हा याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अँड धिस विल हेल्प टू मेक द फ्युचर जनरेशन मोर अवेअर अबाउट द एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. त्यामुळे पुढची पिढी जी आहे तर तिच्या मनामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन याच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम होईल. सो ॲज टू अचीव दिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून काय करणं, जनजागृती करणं आवश्यक आहे. आता या आधी 2 वर्षापूर्वी इयत्ता 9वी आणि 10वीसाठी एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण हा वेगळा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होता. त्यासाठी पुस्तक होतं, त्याची सामायिक वार्षिक परीक्षा अशा होत होत्या. पण आता नंतर जसा अभ्यासक्रम बदलला तसं 9वी-10वीच्या अभ्यासक्रमामध्ये ही पर्यावरणविषयक प्रकरणं समाविष्ट करण्यात आली, त्यामुळे तो वेगळा विषय काढून टाकण्यात आला. म्हणजे जर शालेय जीवनापासूनच लहान मुलांच्या मनामध्ये पर्यावरणामध्ये होणारे बिघाड आहेत किंवा पर्यावरणाचा समतोल कसा असतो, ते मानवी जीवनासाठी कशा पद्धतीने आवश्यक आहे याच्याबद्दलची माहिती त्यांना मिळाली किंवा मानव कशा पद्धतीने त्याच्यामध्ये म्हणजे इंटरफेअर करतोय किंवा ते बिघडवण्याचं काम करतोय आणि त्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे पर्यावरण राखून ठेवणं कसं गरज आहे, तर ह्या सगळ्यांचं शिक्षणाच्या माध्यमातून जर त्यांना ज्ञान दिलं तर जी पिढी निर्माण होणार आहे ती पर्यावरणाविषयी जागरूकता असणारी असेल आणि त्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन व्हायला मदत होईल आणि आपल्याला शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट अचीव करायची. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये कसं असतं तर पर्यावरणातून आजच्या पिढीच्या गरजा भागवल्या जातातच, पण तरीसुद्धा पुढच्या पिढीसाठी हे सगळं आपल्याला राखून ठेवणं आवश्यक आहे. स्वच्छ पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती, इंधन असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे जपून वापरणं, त्यांचं संवर्धन करणं किंवा त्याला पर्यायी काही व्यवस्था निर्माण करणं, इंधनाचे पर्यायी स्रोत निर्माण करणं, ऊर्जा वापराचे पर्यायी स्रोत निर्माण करणं, प्रदूषण कमी करणं. तर या दृष्टिकोनातून विचार करणारी पिढी निर्माण होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणाचं संवर्धन चांगल्या प्रकारे करता येईल. Today all the developing and underdeveloped countries have accepted the responsibility of environmental protection and their efforts are in that direction. They have defined the future plans here about environmental protection, have
कॉन्स्टिट्यूटेड द नेसेसरी लॉज. म्हणजे ज्या विकसित आणि विकसनशील अविकसित असे देश आहेत तर ते पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि या सगळ्या देशांनी काय केलं आहे पर्यावरणविषयक आपली धोरणं निश्चित केलेत आणि त्यासाठी आवश्यक ते काय कॉन्स्टिट्यूटेड द नेसेसरी लॉज म्हणजे आवश्यक कायदे तयार केलेले आहेत. आता पर्यावरण जे आहे बघा प्रदूषण वगैरे फक्त एका देशापुरतं मर्यादित नसतं तर खंडांतर्गत सुद्धा काय होतं असं म्हणजे संपूर्ण जगामध्ये जगावर त्याचा परिणाम होतो. एखाद्या देशामध्ये प्रदूषित वायू निर्माण झाले तर सगळ्या जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता आपण पाहतोय की ओझोन लेअर कमी होणं किंवा ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या एका आपल्या भारताच्या समस्या नाहीत, सगळ्या देशांच्या समस्या आहेत आणि त्यामुळं जागतिक स्तरावर काय होत असतं या पर्यावरणविषयक ज्या समस्या असतात त्याच्यावर चर्चा केली जात असते आणि त्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काय होतात पावलं उचलली जात असतात. एखाद्या प्रोडक्शनमुळे जर समजा पर्यावरणाचं प्रदूषण होत असेल तर कार्बनचं प्रमाण वातावरणातलं वाढतं आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. मग त्यासाठी आपल्याला ही कार्बनची जी पावलं आहेत किंवा कार्बनचं प्रमाण रोखायचं, मग एखाद्या उत्पादनावर बंदी घालणं किंवा कार्बन उत्सर्जन आहे ते कमी प्रमाणामध्ये करणं अशी धोरणं देशामध्ये ठरवली जातात आणि मग त्या दृष्टिकोनातून उत्पादनाच्या प्रक्रिया ठरवल्या जातात. म्हणजे जागतिक स्तरावर या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आता आपल्या पुस्तकामध्ये का पान नंबर 40वर हिअर द पीक इन टू हिस्ट्री असं म्हटले म्हणजे इतिहासात डोकावताना तर ती थोडीशी माहिती तो भाग आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने नाही आहे, त्याला क्रॉस केलं आहे मी. म्हणजे यंदाच्या वर्षात तो अभ्यासवयम अध्ययनासाठी फक्त आहे. तो बघा here in 1972 United Nations Environment Program UNEP has been established in a conference arranged on human and environment in which environmental problems were discussed. म्हणजे 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेनं काय बोललं तर स्टॉकहोम या ठिकाणी मानवी पर्यावरण परिषदेमध्ये पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा करली आणि त्याच्यातूनच मग युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ची स्थापना करण्यात आली. आफ्टरवर्ड्स इन इंडिया सेपरेट एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट हॅड बीन एस्टॅब्लिश्ड आफ्टर थ्रू डिस्कशन ऑन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. म्हणजे आपल्या भारतामध्ये नंतरच्या काळात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली. अँड हिअर द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज इन्व्हॉल्व इन प्लॅनिंग, इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू द व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. म्हणजे याच्यामध्ये बघा प्लॅनिंग म्हणजे नियोजन, इंडक्टिंग म्हणजे प्रवर्तन. म्हणजे याच्यामध्ये 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन, प्रवर्तन आणि प्रबोधन करण्याचे कार्य करते. म्हणजे आपल्या देशामध्ये पर्यावरण मंत्रालय असं एक वेगळ्या प्रकारचं बघा खातं आहे, त्यासाठी मंत्री नेमलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत काय केले जात असतात वेगवेगळ्या पर्यावरणविषयक समस्यांवर विचारविनिमय केला जातो. अगदी म्हणजे खेडेगावातल्या स्तरापर्यंत पर्यावरण संवर्धनाच्या ज्या योजना आहेत तर राबवण्यासाठी विविध प्रकारचे कायदे केले जातात, नियम केले जातात आणि त्या पद्धतीनं लोकांनी त्या कायद्यांचं पालन करणं अपेक्षित असतं किंवा त्या पद्धतीने वागणं हवं. तर प्लॅस्टिक बंदी किंवा प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी हा त्याच्यातून आलेलाच निर्णय आहे की जेणेकरून पर्यावरणाचं प्रदूषण रोखले जाईल किंवा कारखान्यातून उत्पादन करत असताना होणारं प्रदूषण टाळणं यासाठी विविध प्रकारचे कायदे करून त्या ठिकाणी म्हणजे पर्यावरण मंत्रालयामार्फत या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जातं आणि त्याची कार्यवाही केली जाते. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी बघा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, तर त्यांच्यामार्फतही प्रदूषणावर नियंत्रण ठेवलं जातं. देन हिअर वी हॅव टू स्टडी हिअर द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. आपल्या पुस्तकामध्ये बघा पान नंबर 40वर एक चार्ट दिला आहे, तो तुम्ही काय करायचा आहे भरायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन 2 आपल्याला पॉईंट दिले. टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर म्हणजे पर्यावरणाचं समतोल टाकलं. अँड सेकंड दिलं टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. बाकीचे चार पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत. आता त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज कशासाठी आहे तर स्वच्छ पर्यावरण, हवा, पाणी आणि जमीन स्वच्छ राहणे यासाठी आवश्यक आहे. देन हिअर इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॉन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन संवर्धन करणं. देन टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता जी आहे तर तिचं संवर्धन आणि जतन करणं. अँड हिअर टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू द नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीला
काय करायचं तर चांगल्या दर्जाचं जीवन द्यायचं पर्यावरणविषयक आणि शाश्वत विकास करणं म्हणजे सस्टेनेबल फ्युचर म्हणजे शाश्वत प भविष्य पुढच्या पिढीसाठी निर्माण करणं किंवा निर्माण करून देणं. ही काय ही म्हणजे त्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनची गरज आहे. मीन्स हिअर द नीड ऑफ देर आर डिफरंट फॅक्टर्स विच आर हिअर फॉर द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर. तर हा चार्ट काय करायचा आहे पहा, तुम्ही लिहायचा आहे. या चार्ट म्हणजे आता स्क्रीनवर दिसणारा जी स्लाईड आहे त्याच्यावरून काय करा तो तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. हा परीक्षेला विचारला जातो पहा. कंप्लीट द फॉलोइंग फिगर किंवा फॉलोइंग चार्ट अशा पद्धतीनं 2 पॉईंट दिलेले असतात, बाकीचे 4 आपण लिहायचे असतात. तर हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे.